आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार का तसा प्रश्न उपस्थित झालेला आहे। निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाकडे वेळ मागणार आहेत। 3 आठवड्यांचा वेळ मागितला जाणार आहे। आपल्याला माहिती आहे 31 डिसेंबरची वेळ होती, मात्र आता याला वेळ लागेल असं दिसतंय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया। गणेश, आमदार अपात्रतेचा निकाल 31 डिसेंबर पेक्षाही लांबणार असं दिसतंय एकंदरीतच या मागणीवरनं। नक्कीच ज्या पद्धतीने 31 डिसेंबर पर्यंत ही याचिका आहे यावर उत्तर देण्यात यावं अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं। मात्र जर आपण बघितलं असेल की विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे एकूण 36 याचिका होत्या आणि या 36 याचिकांचं 6 याचिकांमध्ये आहे ते विभाजन करण्यात आलं होतं 6 भागांमध्ये आणि त्यामुळे आता या सगळ्या संदर्भातली सुनावणी आहे ती पार पडलेली आहे। दोन्ही गटाकडूनची साक्ष आहे ती नोंदवलेली आहे। मात्र वकिलांचा युक्तिवाद आहे तो देखील अद्याप बाकी आहे आणि हा युक्तिवाद झाल्यानंतर अध्यक्ष यांना या निकालाचं लेखन करायचं आहे आणि त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी खरं तर ही सगळी सुनावणी आहे ती पार पडली, त्यामुळे नागपूरहून पुन्हा ही सगळी कागदपत्र आहेत ती मुंबईत घेऊन जायची आहेत आणि यासाठीच कुठेतरी याचा वेळ आहे तो लागू शकतो आणि हा जर वेळ लागतोय यासाठी आणखी सुप्रीम कोर्टामध्ये यासाठी वेळ मागून घ्यावा लागेल आणि त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता या संदर्भामध्ये आहे ते वेळ वाढवून आहे ते घेणार आहेत। त्यामुळे 3 आठवड्याचा हा वेळ वाढवून देण्यात यावा अशी विनंती आहे ती सुप्रीम कोर्टाकडे केली जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी आता जो 31 मार्च पर्यंत याच्या निकालाची अपेक्षा होती, मात्र ही 31 डिसेंबर पर्यंत हा निकाल लागणं आता कठीण आहे। त्यामुळे आता ह्या 3 आठवड्याचा वेळ विधानसभा अध्यक्ष यांना सुप्रीम कोर्ट वाढवून देते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच गणेश, हे सगळेच मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। या सगळ्या संदर्भात आता नेमकं काय होतंय याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुमच्याकडूनही वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। सह्याद्रीची उंची म्हणजे